भाजपाच्या महिला मोर्चा आघाडीची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे। यात अनेकांना संधी देखील देण्यात आली आहे। मात्र निवडीदरम्यान भाजपकडून कमालीचा गोंधळ झाल्याचा पाहायला मिळाला। भाजप पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका तथा शिवसेनेच्या शहराध्यक्ष श्रद्धा सुशील चव्हाण यांना महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली। कार्यकारिणी निवडीची यादी देखील जाहीर करण्यात आली। जेव्हा निवडीबाबत श्रद्धा चव्हाण यांना माहिती देण्यात आली, आपण पक्षात नसताना देखील भाजपकडून प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आल्यानं त्या देखील चकित झाल्या। पक्ष सोडल्याची जाणीव करून दिल्यानंतर काही तासानंतर त्यांचं नाव हटवून दुसऱ्याच नाव टाकण्यात आले। या प्रकारावरून शिवसेनेच्या महिला शहराध्यक्षा श्रद्धा चव्हाण आणि प्रवक्ता सुशील चव्हाण यांनी भाजपच्या स्थानिक नेत्याचा खोडसाळपणा असल्याचा आरोप केला। पक्ष का सोडले याचे कारण देखील त्यांनी सांगितले। या गोंधळाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। माझं नाव श्रद्धा सुशील चव्हाण। मागच्या 10 वर्षापासून मी भाजपमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होते। त्यानंतर भाजपने माझ्यावर शहर महानगरचे अध्यक्षपदाची पण जबाबदारी दिली। ती अतिशय चांगल्या पद्धतीने मी पार पाडले। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कार्यकारिणी म्हणून मी नांदेडची महिलाची कार्यकारिणी जाहीर केली होती। अतिशय मोठी फळी आम्ही महिलांची चांगली तयार केली होती। सातत्याने भाजपने माझ्यावर कामाचा जो बोजा दिला आणि तो मी व्यवस्थित पार पाडला। पण नंतर जेव्हा मला काही द्यायचं होतं त्यावेळेला मात्र त्या रांगेतून मला बाजूला केलं आणि माझी जी अपेक्षा होती त्यांनी भाजपने पूर्ण केली नाही। त्यानंतर मी भाजपला काही न सांगता शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेत 6 महिने झाले काम करत आहे। एक सच्चा कार्यकर्ता माझ्या अंगात जिवंत असल्यामुळे मी जसं भाजपमध्ये काम केलं त्याहीपेक्षा चांगला जोमाने मी शिवसेनेत आता ठामपणे काम करत आहे। पण मागच्या 2-3 दिवसापूर्वी प्रदेशावरून मला फोन आला भाजप प्रदेश कार्यालयातून आणि मला सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्र सचिवपद ह्याची जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला माहीत आहे का? मी एकदम शॉक झाले की मी शिवसेनेत असताना भाजपची पुन्हा माझ्यावर जबाबदारी कशी काय? मग सगळीकडून मला फोन, सोशल मीडियावर माझ्या नावाचा उल्लेख करण्यात आला। पण मी आपल्याला सर्वांना ह्या माध्यमातून सांगू इच्छिते की माझ्या गळ्यामध्ये शिवसेनेची दस्ती आहे। ह्यापेक्षा मोठा मी पुरावा काही देऊ शकत नाही। माझ्या अंगामध्ये जो रक्त आहे तो रक्त हा एकदम सच्चा कार्यकर्ताचा आहे। ज्या खांद्यावर ज्या पक्षाचा मी शेला घातला तो मी अतिशय विश्वासाने आणि त्या पक्षाला जसं साजेल तसं मी काम करण्याचं 100% माझ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे। त्याच्यासाठी माझ्यावर कुठलाही म्हणजे विश्वास किंवा असं चुकीने काहीतरी सांगून की पुन्हा ह्या भाजपमध्ये गेल्यात असा कुठलाही प्रकार नाही। मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेतच काम करत आहे। मला असं सांगताना दुःखही होतं, वाईटही वाटतं की प्रदेशावर जेव्हा आपल्या नावाचं पुन्हा वारंवार चर्चा होते, मला असं वाटते की लोकल बॉडीमधून किंवा नांदेड शहरामध्ये काय घडतं काय घडत नाही, कोणाला पक्षामध्ये ठेवतात, कोणाला पक्षातून बाहेर काढतात, हे प्रदेशाला कुठेही कळवत नाहीत। इथेच निर्णय घेतात आणि इथेच त्या निर्णयावर माती टाकतात। असं काम इथलच्या लोकल बॉडीचं काम आहे। भाजपमध्ये इथे कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलाही न्याय मिळत नाही आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ह्या सगळ्यांचा शिल्लेदार हे कोण आहे, की कार्यकर्त्यांना नाराजी कशी व्हावी हे कोण चांगल्या प्रकारे इथं भाजपमध्ये करत असतील हे आपल्या सगळं नांदेड शहराला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहीत आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी माझ्या पत्नीला फोन आला होता। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयातून एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता, जे की एक अतिशय जबाबदार व्यक्ती आहे। त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सध्या तुमच्यावर जबाबदारी काय आहे भारतीय जनता पार्टीची, आणि असं सांगितल्यानंतर माझ्या पत्नीने सांगितलं की मी सध्या शिवसेनेमध्ये काम करत आहे, माझा भारतीय जनता पार्टीशी कसलाही दुरान्वय संबंध नाही आहे, मी शिवसेनेमध्ये कार्यकर्ता म्हणून तिथे चांगल्या प्रकारे काम करत आहे। असं म्हटल्यानंतर लगेच 5 मिनिटानंतर ती एक यादी प्रसिद्ध झाली। त्या यादीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला विंगच्या प्रदेश सचिवपदी त्यांची नियुक्ती केली असं आम्हाला कळालं, फोन आलं
आणि त्यानंतर कार्यकर्त्याचे फोन सुरू झाले, पत्रकार बांधवांचे सुरू झाले, अजून आमचे जे मित्रवर्ग आहे, परिवार आहे, सर्व चौकडून फोन आले. जसं आम्हाला कळालं आणि ही बातमी पसरली तसं त्यांच्यापर्यंत आम्ही ती सूचना दिली की हे चुकीचं आहे आणि तुम्ही लवकर ते डिलीट करा. तर नंतर काही काळानंतर त्यांनी त्याच्यावर पेननं खाडाखोड केली आणि एका दुसऱ्या भगिनीचं नाव त्या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध करून वापस फेर यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. मला आपल्यामार्फत एवढंच सांगायचं आहे की आमचा शिवसेनेमध्ये आम्ही दोघंही कार्यरत आहोत. मी जिल्ह्याच्या प्रवक्त्यापदी काम करतो आहे. आमच्यावर जबाबदारीचे काम म्हणजे पदं आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारचा आमचा भारतीय जनता पार्टीशी दुरान्वय संबंध नाही आहे. आम्ही त्यांचे सदस्य नाहीत किंवा आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही राजीनामा दिलेला आहे. आमचा त्यांचा काही संबंध नाही आहे. 100% चूक आहे. त्यांनी असं करायला नाही पाहिजे. त्यांना एवढं तर पाहिजे की आपण आपला पक्ष हा जबाबदार पक्ष आहे. नांदेड म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचा तो भाऊ म्हणून काम करतो आहे. त्यांना माहिती पाहिजे की आपल्याकडे कोण आहेत, कोण नाही आहेत, कोणाला आपण ठेवलं आहे, कोणाला काढलं आहे, कोणाला हकारलं आहे, कोणाची विकेट पाडली आहे, हे त्यांना कळायला पाहिजे. हे काय प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही. हा एक जाणून बुजून प्रकार दिसतोय आम्हाला. कोण केलं असं? आता कोणी केलं असेल, लोकलच्या नेत्यांनीच ही बातमी त्यांना द्यायला पाहिजे ना. आपण जर एखादी व्यक्तीला कमी जास्त करत असेल पक्षातून किंवा कोणी व्यक्ती जात असेल तर ह्याचा सगळा जो डाटा आहे तो या ठिकाणच्या महानगर प्रमुखाकडे पाहिजे.